नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. मुंबई गोवा महामार्गावर अपघाताची मालिकाचं सातत्य कायम राहिलं असून सोमवारी दिनांक 8 जून रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास कशेडी घाटात भोगाव हद्दीत एक भरधाव चारचाकी कार पुढे जाणाऱ्या डंपरच्या खाली घुसल्यानं भीषण अपघातात 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. गावाच्या दरम्यान घडली आहे. तर या अपघातामध्ये एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून महिला गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून MGM हॉस्पिटल कळंबोली पनवेल येथे अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले. या अपघातात आई लिसी बालन वय वर्ष 63 व मुलगा निकेश बालन राहणार कल्याण यांना गंभीर दुखापत झाल्याने दोघांनाही पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात कशेडी पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले. मात्र मुलगा निकेश बालन याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं येथील डॉक्टरांनी सांगितलं. तर आई लिसी बालन हिला गंभीर दुखापत झाल्याने आधी उपचारासाठी MGM हॉस्पिटल कळंबोली पनवेल येथे पाठवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 8 जून रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास मुंबई गोवा महामार्ग मुंबईकडे भरधाव वेगाने जाणारी कार नियंत्रित न झाल्यानं थेट पुढे जाणाऱ्या डंपरच्या मागील बाजूस घुसली आणि या अपघातामध्ये कारमधील 2 जण गंभीर जखमी झाले. तर गाडीच्या दर्शनी भागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या अपघाताची माहिती समजताच कशेडी पोलीस मदत केंद्राची पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे, उपनिरीक्षक गिमनेकर, पोलीस हवालदार केदार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. या अपघाताची माहिती मिळताच काळाभैरव रेस्क्यू टीमचे अरुण मोहिते, लक्ष्मण कळंबे यांनी हे घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे. या घटनेची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार रणजेश पवार हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. सिद्धेश पवार, कोकण वार्ता न्यूज, पोलादपूर. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.